नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, शिमगा जवळ येतो आहे आणि आपल्या चाकरमान्यांना गावी जाण्याची चाहूल लागलेली आहे. तर त्या अगोदर आपण आपल्या मुंबई महामार्गाची सध्याची काय परिस्थिती आहे त्याचा आढावा घेऊया आज. आणि मी गावावरून आता मुंबईकडे निघालेलो आहे. आता हा जो तुम्ही भाग बघता आहे हा महाडच्या अलीकडचा आहे भाग. इथे ह्या ओव्हरब्रिजचं काम बरेच दिवस झालं चालू आहे, अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे. आणि इथे बॉटलनेक होते, म्हणजे जे समोरून 4 लेन्स येतात त्यांच्या 2च लेन होत आहेत, त्यामुळे इथे ट्रॅफिक होण्याचे चान्सेस आहेत. आता जे हे तुम्ही बघत आहात हे आता नुकताच चालू झालेला आपला लोणेरेचा ब्रिज आहे. काम बऱ्यापैकी झालेलं आहे, अजून रोड पाहिजे तसा सुस्थितीत नाही आहे, ऑड इवन आहेत आणि लेवलिंग नाही आहे मुळात रोडची. म्हणजे तुम्हाला खूप कमी स्पीडने इथे जावं लागतं, जास्त स्पीडने गेला तर गाडी खूप हलते. आणि म्हणतात ना, रस्त्याची जी क्वालिटी असते ती बरोबर नाही आहे. म्हणजे करायचं म्हणून काम असं केलेलं आहे, पटकन आवरायचं म्हणून. आणि याच्यापुढे आता आपण बघूया माणगाव बायपासची दृश्य. सकाळची वेळ असल्यामुळे जरा वातावरणात धुका आहे. मी ड्रोननी फोटोज घेण्याचे प्रयत्न केला आहे, बघूया काय दिसतंय. आपण गावावरून मुंबईकडे जातानाची ही एंट्री पॉईंट आहे आणि इथे अगदीच तुम्ही बघतच आहात की बऱ्यापैकी काम झालेलं आहे. म्हणजे लेवलिंग झालेली आहे, आता वरती रस्त्याचं काम चालू आहे, काही ठिकाणी पॅचेसेस आहेत. पण जी मशिनरी आहे ती अशी संथ गतीने दिसते. म्हणजे एखाद दुसरा कुठे टेम्पो चालू आहे किंवा ट्रक चालू आहे, एखाद दुसरा JCB काम करतो आहे. म्हणजे जी कामासाठी जी गती आहे पाहिजे ती तेवढी गती इथे दिसत नाही आहे. अगदी खूप संथ गतीने काम चालू दिसतं आहे इथे. आणि आता हा एक ओव्हरब्रिज ब्रिज आहे, वरती स्लॅबचं काम चालू झालेलं आहे पण अजून खूप काम बाकी आहे. आणि पुढपर्यंत अगदी ही अशीच परिस्थिती आहे. म्हणजे जी लेवलिंग आहे, प्रायमरी लेवलिंग, ती रोडची पूर्णपणे झालेली आहे. आता जे तुम्ही ही दृश्य बघत आहात ही मुंबईकडून जेव्हा आपण गावी जातो तिथले एंट्री पॉईंट आहे. आणि रोडचं काम एंट्री पॉईंटला म्हणजे नसल्यातच जमा आहे, हे खड्डे अजून तसेच आहेत. आणि जो ओव्हरब्रिज आहे रेल्वेचा तो पण म्हणजे गेले 3-4 वर्ष ज्या कंडिशनमध्ये आहे त्याच कंडिशनमध्ये आहे. मी मागे पण व्हिडिओ बनवलेला, याच्यात काही बदल झालेला दिसत नाही आहे. म्हणजे जे स्ट्रक्चर आहे ते ॲज इट इज आहे. कित्येक पावसाळे हे जे लोखंडाचं स्ट्रक्चर आहे ते निसर्गाचा मारा झेलतं आहे, त्यामुळे ह्याची स्टॅबिलिटी आणि याची म्हणतात ना ड्युरॅबिलिटी किती असेल हे आपण नाही सांगू शकत. कारण की लोखंड माहिती आहे जसजसा दिवस जातात तसतसे तो गंज पकडायला सुरुवात होते आणि त्याची जी ताकद असते ती कमी होत जाते कालांतराने. आणि इथे पण लेवलिंग झालेली आहे रोडची, तुम्ही बघतच असाल. पण खूप काम बाकी आहे आणि प्रोग्रेससाठी कुठे मशिनरी दिसतच नाही आहेत. आता इथे तुम्ही बघता आहात की जे साईडची वॉल आहे त्याचं काम चालू आहे. म्हणजे जे काँक्रीट ओतण्याचं काम आहे ते इथे मशिनरीज दिसत आहेत. आणि बस त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे, एवढंच आहे. आणि हा जो स्ट्रक्चर आहे पुलाचा तो तसाच आहे, त्याच्यावरती पण काही प्रोग्रेस दिसत नाही आहे. गेली कित्येक वर्ष हे काम असंच चालू आहे संथ गतीने. आणि प्रत्येक वेळेस त्याची नवीन तारीख येते, डेडलाईन्स बदलतात आणि नवीन कॉन्ट्रॅक्टर असाईन होतात, पण परिस्थिती ॲज इट इज आहे. होप सो यावेळेस तरी हे जे काम आहे हे डेडलाईनच्या आत पूर्ण होईल. मंडळी, हा आहे इंदापूर बायपास, मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जातानाचा एंट्री पॉईंट. आणि इथे पण सेम परिस्थिती आहे, हा ब्रिजचं काम ॲज इट इज आहे. आणि आता तर मी परवाच एक रिसेंट न्यूज वाचली की हे जे ब्रिजचं जे जुनं डिझाईन आहे ते कोकण रेल्वेने नामंजूर केलं आहे आणि काही नवीन बदल सुचवलेले आहेत. तर त्याच्या अनुषंगाने ह्या नवीन कॉन्ट्रॅक्टरला नवीन डिझाईन बनवून त्याची पुन्हा एकदा कोकण रेल्वेकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. आणि त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या सजेशननुसार याचं काम परत चालू करावं लागणार आहे. कदाचित जास्त बदल नसावेत, जेणेकरून हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल आणि हा सुद्धा जो बायपास आहे तो आपल्या सेवेत लवकरात लवकर येईल. कोकण रेल्वेच्या हस्तक्षेपामुळे हे काम कदाचित पूर्णपणे थांबलेलं आहे. इथे काहीच दिसत नाही आहे. जी मागे जी प्रोग्रेस होती
तेवढीच आहे. त्याच्या व्यतिरिक्त नवीन काही दिसत नाही आहे. होप सो हे लवकरात लवकर पूर्ण होईल आणि नवीन डिझाईन लवकर अप्रूव्ह होऊन कामाला परवानगी मिळेल. मंडळी, कित्येक वर्ष झाली या कामाला. हे काम कधीच पूर्णत्वास गेलेलं नाही आणि कोकणी माणसाचा हा एक प्रकारचा अंत पाहत आहे शासन. कित्येक कॉन्ट्रॅक्टर्स बदलले, त्याच्यानंतर नवीन झालेले रस्ते दुरुस्तीची वेळ आली, तरी पण हा हायवे आहे NH-66 हा अद्यावत पूर्णपणे कार्यरत नाही आहे. आणि आता आपण पुढे बघूया आपलं कोलाडजवळची दृश्य. कोलाडच्या ब्रिजचं सुद्धा काम बऱ्यापैकी प्रोग्रेस आहे आणि प्रगतीपथावर आहे. इथे ब्रिजचं काम पूर्णपणे झालेलं आहे. आता जे ब्रिजच्या कनेक्टिंग रोड्स आहेत त्यांचं काम चालू आहे आणि मला वाटतं एक 6-6 महिन्यात म्हणजे गणपतीच्या आधी कदाचित हा सुद्धा पूल आपल्या सेवेत येऊ शकतो, जेणेकरून आपण कोलाड अगदी फास्ट बायपास करू शकतो आणि आपलं जे अंतर आहे ते कमी वेळात आपण पूर्ण करू शकतो. मंडळी, या ब्रिजचा एक नुकसान आहे, तो म्हणजे खाद्यप्रेमींसाठी. कोलाड इथलं जे प्रभाकर हॉटेल आहे, म्हणजे इस्पेशली मला खूप आवडतं ते हॉटेल. इथले गरमागरम वडे आणि जी मिसळ आहे ती खाण्यासाठी तुम्हाला आता प्रत्येक वेळी जेव्हा मुंबईवरून तुम्ही गावी जाता तर तुम्हाला ब्रिजच्या खालून वळसा मारून तुम्हाला परत युटर्न घ्यावा लागेल आणि त्या हॉटेलकडे जाण्यासाठी तुम्हाला त्या रस्त्याचा वापर करावा लागेल. त्यामुळे तुमची एक 10 ते 15 मिनटं याच्यात वाया जाणार आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त काम तर आहे, प्रोग्रेस आहे कामाची बऱ्यापैकी. गणपतीच्या अलीकडे कदाचित हे काम पूर्ण होईल असं वाटतंय मला. बघूया काय होतं आहे पुढे. याच्यानंतर सुखळी खिंडेचा हा एंट्री पॉईंट आहे, म्हणजे गोव्याकडून मुंबईकडे जाताना. आणि इथे परत काम चालू असल्यामुळे 4 लेनच्या 2 लेनच झालेल्या आहेत. त्यामुळे गावी जाताना इथे ट्रॅफिक होण्याची शक्यता आहे, म्हणजे जे बॉटलनेक आहे ते इथे होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही तुमचं वेळेचं नियोजन करून घरातून निघा आणि जेणेकरून जी ट्रॅफिक आहे ती टाळता येईल. त्याच्यानंतर सुखळी खिंडेचं बऱ्यापैकी काम पूर्ण झालेलं आहे. म्हणजे पूर्वी जो घाटामध्ये वेळ लागायचा हेवी व्हेकल्समुळे तो आता बऱ्यापैकी कट डाऊन झालेला आहे. म्हणजे 2 लेन असल्यामुळे तुम्ही पटापट सुखळी खिंड क्रॉस करून पुढे जाऊ शकता. आणि हा समोर आम्हाला हा ट्रक दिसला आहे. एक वेगळाच अनुभव होता, एक ट्रक दुसऱ्या ट्रकला घेऊन जातो आहे. त्याच्यानंतर नागोटणे जे ब्रिज आहे त्याचं पण काम खूप फास्ट प्रोसेसमध्ये आहे. म्हणजे बऱ्यापैकी काम पूर्ण झालेलं आहे. म्हणजे ब्रिजचं काम पूर्ण झालेलं आहे, रोडची लेवलिंग पूर्ण झालेली आहे आणि हा खूप मोठा ब्रिज आहे. आणि याच्या पुढे सुद्धा एक कनेक्टिंग ब्रिज आहे जो कामत रेस्टॉरंटपर्यंत जातो. त्या ब्रिजचे सुद्धा फोटोज मी पुढे टाकलेले आहेत. आणि नागोटणे हा जो पॅच आहे तो बरेच वर्षापासून रखडला होता आणि रोडची अवस्था पण खूप खराब होती. पण आता या ब्रिज चालू जर झालाच तर आपला प्रवासाचा टायमिंग आणखी वाचेल आणि पुढे जो कामत रेस्टॉरंटच्या इथून चालू होणारा जो ब्रिज आहे तो पण खूप मोठा ब्रिज आहे आणि त्याचं पण नाही म्हटलं तरी एक 60 ते 70% काम पूर्ण झालेलं आहे. आणि आता हे तुम्ही बघताय नागोटणे ब्रिजची प्रोग्रेस आहे. इथे पण काम प्रगतीपथावरती आहे आणि चालू आहे बऱ्यापैकी. कदाचित हा ब्रिजसुद्धा गणपतीच्या आधी आपल्या म्हणजे सेवेत येऊ शकतो. मंडळी, लवकर काम होणे हा पर्याय नाही आहे. त्या कामाच्या गतीबरोबर त्या कामाची जी क्वालिटी आहे ती सुद्धा मेंटेन ठेवली पाहिजे. म्हणजे कामासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे त्याचीसुद्धा ऑडिटिंग झाली पाहिजे की ते खरंच चांगल्या प्रकारचं कामासाठी मटेरियल यूज होते का, जेणेकरून जे काम झालेलं आहे त्याची जी वयोमर्यादा आहे ती दीर्घकाळ राहील. आणि आपण कोकण हा मोस्ट ऑफ दी मान्सून प्रदेश आहे. म्हणजे पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात इथे पाऊस होतो आणि त्याचा फटकासुद्धा ह्या रस्त्यांना बसतो. म्हणजे जर टार रोड असेल तर बऱ्यापैकी खड्डे पडतात आणि सिमेंट कॉन्क्रीट जर असेल तर ते त्यापेक्षा बेटर राहतं जे टार रोडपेक्षा. पण त्याचीसुद्धा क्वालिटी ऑडिट झालं पाहिजे जेणेकरून हा पुढचा त्रास कमी होईल. बरेच ठिकाणी तुम्ही जाताना बघत असाल की जो कॉन्क्रीटचे जे रोड आत्ताच पूर्ण झालेले आहेत त्यांचीसुद्धा डागडुगीची कामं चालू झालेली आहेत. म्हणजे हा हायवे अजून पूर्णत्वात गेला नाही आहे तरीसुद्धा त्याची डागडुजी आहे ती चालू करण्यात आलेली आहे. म्हणजे त्याची कामाची जी म्हणतात ना गुणवत्ता कशी आहे
ती अजून आपल्याला माहीत नाही आहे आणि हा हायवे आणखी किती वर्ष व्यवस्थित राहू शकतो किंवा त्याचं जे मेंटेनन्स आहे ते किती कमी प्रमाणात होईल याची आपल्याला काहीच कल्पना नाही आहे. तर सरकारला एकच विनंती आहे की ह्या सगळ्या बारीक-सारीक गोष्टींवरती लक्ष ठेवून या कामाचा दर्जा राखला गेला पाहिजे. म्हणजे काम पूर्ण करणं तर गरजेचंच आहे, पण त्याच्याबरोबर त्या कामाचा दर्जासुद्धा राखला गेला पाहिजे. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मंडळी, मी फुल टाईम कंटेंट क्रिएटर नाही आहे. म्हणजे माझ्या फावल्या वेळात मी हे कंटेंट क्रिएट करतो आणि कामाच्या व्यतिरिक्त मला फिरण्याची खूप आवड आहे आणि फिरता फिरता ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणीची जी दृश्य आहेत किंवा त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हापर्यंत पोहोचवण्याचं हे काम मी करतो. तर खरंच जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, ज्यामुळे मला मोटिवेशन मिळेल आणि तुम्हाला आणखी नवनवीन ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर चाकरमान्यांनो, रस्त्याचं काम काय कधी संपणार नाही. आपण आपला निघावा, होमात पहिला नारळ टाकावा आणि आपल्या देवाची पालखी खांद्यावर नाचवून आपला परत मुंबईत यावा. परत भेटू पुढच्या एका वेगळ्या ठिकाणी. तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद.